हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आणि आजची रेसिपी आहे जलजिरा मसाला पावडर. ही मसाला पावडर तुम्ही करून ठेवली की कधीही तुम्ही रोजच्या रोज जलजिरा पिऊ शकता. आणि उन्हाळा आला की तुम्हाला माहिती आहे पोटाचे प्रॉब्लेम्स चालू होतात, पचनाचे प्रॉब्लेम्स चालू होतात, कारण पचन आपली शक्ती कमी होते. तर त्याच्यामुळं यावेळेस गरज असते आपल्याला पचन नीट होण्याची. तर त्यासाठी हा मसाला मी तयार केला आहे. आणि हा मसाला घेतल्यामुळं तुमचं पचनही चांगलं होईल आणि घरच्या घरी करता येईल, बाहेरून पावडर आणण्यापेक्षा किंवा जलजिरा आणण्यापेक्षा. इथे मी पॅन घेतला आहे. पॅनमध्ये मी जिरे घेतलेत. हे 4 चमचे जिरे घेतलेत मी. तर चमचा आपला जो घरातला नॉर्मल चमचा आहे त्या मापाने तुम्ही घेऊ शकता. लहान मोठा तुम्हाला जसा घ्यायचा आहे, प्रमाण मात्र तेच राहील. ते इथे मी या चमच्याच्या मापाने घेतलेले आहेत. तर हे जिरे मी छान भाजून घेणार आहे. हे मंद आचेवर भाजणार आहे, एकदम बारीक. कारण की जिरे जर जास्त जळाले तर ते कडवट लागतात आणि मग करपट वासही लागतो. तर हे मंद आचेवर छान लाल होईपर्यंत, खूप लाल नाही, थोडासा रंग चेंज होईपर्यंत आपण भाजून घेऊयात. आणि हा आता भाजत आलेत आपले जिरे. तर हे आपण आता बाजूला काढून घेऊया, एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवूया. त्याच्यानंतर आपण पुन्हा तोच पॅन घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 3 चमचे काळी मिरी आणि 2 चमचे लवंगा घेणार आहोत. हे सुद्धा पचनासाठी चांगले आहेत. आणि हे सगळं जे प्रीमिक्स आहे हे आपली ऊर्जा कमी होते, एनर्जी कमी झालेली असते आणि पचनशक्तीही कमी झालेली असते, विकनेस येतो. तर या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये हे जे आहे जलजिरा मसाला पावडर ही उपयोगाला पडते. तर हे सुद्धा आपण छान भाजून घेतलं आहे. हे पण आपण थंड करायला बाजूला ठेवून दिले. तर हे सगळं आपण आता घेणार आहोत. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घेऊन ते आपण थोडंसं फिरवून घेणार आहोत. तर हे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, याच्यामध्ये हे टाकून घेऊयात आणि याची पावडर करून घेऊयात. तर हे असं बारीक करून घेतलं की त्याच्यामध्ये आपण 2 चमचे काळं मीठ घालूया, सेंधव मीठ. तर हे मीठ पण पचनाला चांगलं असतं आणि थंड असतं, त्याच्यामुळे ते घेतलं आहे. इथे मी आमचूर पावडर घेतली आहे चवीसाठी 1 चमचा. त्याच्यानंतर पुदिना पावडर. पुदिना पावडर मी तुम्हाला आधीच्या ताकाच्या मसाल्यात सांगितलेलं आहे की पुदिना पावडर कशी करायची, पानं सुकवून. त्याच्यानंतर मी 2 चमचे साधं मीठ घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी सुंठ पावडर घेणार आहे. सुंठ पावडर अर्धा चमचाच घेतली आहे मी. ही सुद्धा पचनाला छान असते, ॲसिडिटी वगैरे होत नाही. तर त्यामुळं आपण ही घेतली आहे. त्याच्यानंतर हिंग फार महत्त्वाचं आहे, कारण सर्वात जास्त पोटदुखी वगैरेमध्ये आपण हिंग वापरतो आणि चांगलं पचतं जेवण आपल्याला. आपण जेवणानंतर जलजिरा घेतो, त्याच्यामुळे हे मी त्याच्यामध्ये हिंगही घातले. तर हे सगळं आपण मिक्सरला पुन्हा एकदा वाटून घेऊयात बारीक. तर असा हा आपला बारीक मसाला वाटून झालेला आहे. बघा किती स्मूथ पावडर छान झालेली आहे. आणि हे प्रीमिक्स अगदी तुम्हाला बाहेरच्या बाजारातल्यासारखं झालेलं आहे. तर हे आपण ह्याचा जलजिरा आता आपण करून घेऊयात. तर मी इथे ग्लास घेतला आहे आणि ग्लासमध्ये 1 ते 1.5 चमचा, तुम्हाला जसं चवीला हवं आहे तसं तुम्ही हे घेऊ शकता मसाला पावडर. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थंड पाणी घातलं आहे 1 ग्लास. थंड पाणी किंवा तुम्ही सोडाही घेऊ शकता, कारण मग जिरा सोडा होईल. तुम्हाला आणखीन वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये लिंबूही पिळून घेऊ शकता. अर्धा 1 लिंबू टाकला आहे मी ह्याच्यामध्ये, अर्धा लिंबू पिळला आहे. तुम्हाला नको असेल तर नकाही घातलं तरी चालेल. तर मी इथे आणि थोडं पुदिन्याचं पान घातलं आहे. तर हे दिसायलाही छान दिसतं आणि याचा वासही छान येतो. तर हे प्रीमिक्स आपण जे आहे, हा मसाला आहे तो आपण काचेच्या बरणीत ठेवूया, म्हणजे 3 ते 4 महिने याला काहीही होत नाही, जाळीही लागत नाही, कारण आपण हे सगळं भाजून घेतलं आहे. आणि हे टिकतंही छान. तर तुम्हाला जेव्हा हवं असेल तेव्हा ताजा लगेच जलजिरा करून पिता येईल. आणि इथे आपला जलजिरा आणि जलजिरा मसाला दोन्ही तयार झालेलं आहे. तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि मला खात्री आहे की तुम्हाला हे नक्की आवडेल. हा मसाला तुम्हाला आवडेल आणि तुम्ही पिऊन बघितलं की तुम्हाला कळेल की किती छान चव आहे याची आणि हे पचनाला किती उपयोगी आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ जर हा आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर आणि आधीच्या तुम्ही माझ्या ताकाच्या रेसिपीला खूप चांगलं ॲप्रिसिएशन दिलं, खूप लाईक केल्या, कमेंट केल्या, त्याबद्दल तुमची मी आभारी आहे. तर तुम्हाला नक्की हे आवडलं असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.